कास महाराष्ट्राचं स्वतःचं असं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. कास निसर्गाचं अलौकिक देणं. हे देणं आपल्या महाराष्ट्रात आहे हे आपलं भाग्यच. जैवविविधतेचा हॉटस्पॉट असलेल्या कास पठारावर आपल्याला दीपकाळी, निलिमा, रानहळद, कासा, सोनकी, तेरडा, टोपली कारवी यासारख्या असंख्य प्रकारची फुले, कीटक आणि फुलपाखरू पाहायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद याती या यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो महाराष्ट्रातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून ओळखलं जाणारं कास पठाराचा. कास पठार हे साताऱ्याच्या पश्चिमेला 22 किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले आणि फुलपाखरे येतात. त्यामुळे 2012 साली हे पठार युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादी समाविष्ट झालेले आहे. सर्वात पहिले म्हणजे कास पठारला जाण्याचा बेस्ट टाइम काय, तर कास पठारला जाण्याचा बेस्ट टाइम आहे ऑगस्ट ते ऑक्टोबर. यामध्ये इथली रानफुलं जी येतात त्यांचा ब्लूम आलेला असतो, ती फुललेली असतात. तर ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात इथे आलेलं चांगलं असतं. तर कास पठारला पोचावं कसं, तर कास पठारला पोचण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले पोचावं लागतं ते सातारा. मुंबईवरनं तुम्ही डायरेक्ट गाडीने सातारापर्यंत पोहोचू शकता, जी 6-7 तासाची ड्राईव्ह आहे. किंवा तुम्ही ट्रेनने मुंबईवरनं साताराला येऊ शकता आणि तिथून काही गाडीने कास पठारला जाऊ शकता. आपण हा जो ट्रेकला जातो ते मुंबईमधील फिनिक्स ॲडव्हेंचर्स या ट्रेकिंग करणाऱ्या ग्रुप बरोबर आपण ह्या ट्रेकला या कास पठारला जातो आहोत. काल आम्ही मुंबईतनं रात्री 10 वाजता ट्रॅव्हल चालू केलं होतं आणि आता सकाळचे वाजलेत 6:30 पावणे 7च्या सुमारास आम्ही इथे साताऱ्याला पोहोचलोय. कास पठाराच्या अगोदर हॉटेल आहे या पाठीमागे, तिथे आम्ही थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आता तिथे नाश्ता करतोय. ही पाठीमागे दिसते तीच आमची बस आहे, त्या बसने आम्ही काल आलो. तर काल रात्रभर ट्रॅव्हल करून आम्ही इथे पोहोचलोय. आता इथे फ्रेश होतोय थोडा वेळ आणि मग फ्रेश होऊन पुढे आम्ही कास पठाराकडे पहिले जाणार आहोत. हे हॉटेल कासच्या रस्त्यावरच आहे, ऑन द वेच हॉटेल सह्याद्री पुष्प. त्याच्या डिटेल मी हॉटेलमध्ये राहण्याचीही सोय आहे, इथे राहण्यासाठी रूमही आहेत. तो अभी हम लोग यहाँ पे सातारा डिस्ट्रिक्ट में, सातारा डिस्ट्रिक्ट में जो कास पठार है वो फेमस इसलिए है कि यहाँ पे अलग अलग टाइप के स्पीसीज आते हैं प्लांट्स के. जो अभी हम लोग इस साल जो लास्ट में रतनगढ़ सुना रहेगा, रतनगढ़ में 2 इयर्स पहले एक कारवी का फ्लावर आया था. ओके, तो वो वाला फ्लावर इस टाइम अपने कास पठार पे है. तो हम लोग को कास पठार में फ्लावर्स देखने मिलेंगे, बहुत से फ्लावर्स देखने मिलेंगे. एक 10 या 3 ओके 2.5 इयर्स में हम लोग का ये पूरा ट्रेल रहने वाला है. छोटा सा ट्रेल रहने वाला है, डिसेंट नहीं है, असेंड नहीं है, नॉर्मल प्लेन वॉक करना है. तो इजीली सब लोग वॉक कर सकते हैं. ओके, तो यहाँ पे 3 पैच है कास पठार के, फर्स्ट, सेकंड एंड थर्ड. ओके, तो हम लोग तीनों पैच एक्सप्लोर करने वाले हैं. सुरुवातीला ट्रेक बद्दल थोडीशी माहिती देऊन आणि ओळख परेड होऊन मग आम्ही ट्रेकला सुरुवात केली. इंस्ट्रक्शंस आहेत, कास जाण्यापूर्वी ते फक्त फॉलो करायचे. सिंपल इंस्ट्रक्शंस आहेत. अपन जो पण कचरा घेऊन जो भी हम लोग गार्बेज लेके जा रहे हैं, प्लास्टिक या डिस्ट्रिक्ट आने के बाद जो प्लास्टिक रहेगा, जो भी कुछ रहेगा प्लास्टिक रहेगा, जितना हम लोग लेके जा रहे हैं उतना हम लोग बैग में पैसे लेके आएंगे. क्योंकि ये हम लोग जा रहे हैं वहाँ पे एक यूनिक प्लेस है, वहाँ पे हम लोग को गंदगी नहीं करना है. ओके, अगर सेंट परफ्यूम वगैरह मत मारो, बिकॉज ऑफ कुछ इंसेक्ट्स रहते हैं जो फ्लावर्स के आसपास रहते हैं, तो आपको बाइट कर सकते हैं, आपके यहाँ पे अट्रैक्ट हो सकते हैं. तो एक रीजन है कि मैं बताने जा रहा हूँ कि परफ्यूम वगैरह रहेगा तो मत मारो, ट्राई करो कि अवॉइड करो. तो अभी जाते हैं कास पठार. चलो फटाफट बस में भी बैठ लो.
आम्ही आता आहोत ते गेट नंबर 1 वर. इथूनच एंट्री आहे. एंट्री पर पर्सन 150 रुपये एंट्री आहे. त्याच्यातच पार्किंगचे चार्जेस आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेगळी चार्जेस आहेत. हेच एंट्रीचं ऑफिस आहे आणि इथेच आपल्याला जर गाईड पाहिजे असेल तर गाईडही मिळून जातो. ऑफिसच्या बाहेरच कास पठाराचा आणि परिसराचा नक्षा लावलेला आहे, जिथे आपण कास पठारावर कुठे कुठे फिरू शकतो हे दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यावरतीच कास पठारावर आपण काय करावं आणि काय करू नये याची वन विभागातर्फे नोटीस किंवा बोर्ड लावण्यात आलेला आहे. एक नंबर आणि 3 नंबर गेटच्या बाहेर बाथरूमची ही सुविधा आहे. यावर्षी सह्याद्रीमध्ये कारवी किंवा टोपली कारवी जी 7 ते 8 वर्षातून एकदाच फुलते, ती सर्वत्र फुलली आहे. कास पठारावरही आपल्याला ही टोपली कारवी रस्त्यातून जाताना सगळीकडे तीच सर्वात जास्त दिसते. आता आम्ही गेट नंबर 1 ने आतमध्ये चाललोय. ती दोन्ही साइडने सध्या तरी रेलिंग आहेत. पठारावर दोन्ही साईडला मस्त फुलं आहेत सगळीकडे. यावर्षी जास्त करून टोपली कारवी फुलली आहे, जी दर 7 वर्षांनी फुलते. बघू शकता पूर्ण पठारे निळं निळं झालंय. आम्ही सर्वात पहिले गेट नंबर 1 वरनं कुमुदिनी तलावापर्यंत जात आहोत. हा वॉक जो आहे, जो कास पठाराच्या मधोमधून 20 ते 25 मिनिटाचा वॉक आहे. वाटेमध्ये आपल्याला कास पठाराचं खूप सुंदर दृश्य आपल्या चारी बाजूने असतं. चारी बाजूने कास पठार फार सुंदर फुललेलं असतं. कुठे पिवळी, कुठे निळी, कुठे जांभळी, कुठे आकाशी रंगाची, कुठे पांढऱ्या रंगाची फुलं सर्वत्र पसरलेली असतात. त्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते कुमुदिनी तलावाजवळ. कुमुदिनी तलाव हे कुमुदिनी म्हणजेच कमळाच्या एक वेगळ्या प्रजातीच्या फुलांसाठी खूप फेमस आहे. हे पूर्णच्या पूर्ण तलावच या छोट्याशा कुमुदिनीच्या फुलांनी भरलेलं होतं. कुमुदिनी तलावाच्या समोरच्या सड्यावरनं एका धरणाचं सुंदर दृश्य दिसतं.
अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे कास पठाराचा हा सीझन लिमिटेड 2 ते 3 महिन्यात असल्यामुळे विकेंडला कास पठारावर खूप गर्दी असते. प्रचंड प्रमाणात लोक इथे फुलं बघण्यासाठी येतात. 3 नंबर गेट मधनं आपल्याला आतमध्ये जायला भेटतं, फुलांना खूप जवळून पाहायला मिळतं, परंतु तिथे खूप गर्दी असते. कास पठार हे महाराष्ट्रात असलेलं एक जागतिक वारसा स्थळ आहे. ते एक महाराष्ट्राचं अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे हा ठेवा कुठेही घाण होणार नाही, या ठेव्याच्या आजूबाजूला कुठेही घाण होणार नाही, हा ठेवा कुठेही खराब होणार नाही, याची सर्वांची काळजी आपणच घ्यायला हवी. कास पठारावर फिरताना अजून एक काळजी घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे कास पठार हे 70 ते 80% जांभा दगडाने बनलेलं आहे. त्यामुळे कास पठारावर कुठेही मोठं असं झाड सावलीसाठी नाहीये. त्यामुळे कास पठारावर फिरताना नेहमी आपल्याकडे पुरेसं पाणी आणि डोक्यावर टोपी ही नेहमी आपल्याकडे असू द्यावी.